बटेंगे तो कटेंगे या नाऱ्याभोवती सर्व हिंदू विधानसभेमध्ये एकत्र झाले। एक साथ रहोगे तो टिकेंगे। जिथे आम्हाला ठोकायचं तिथे आम्ही ठोकतो आणि आम्हाला जिथे रुजवायचं आहे तिथे आम्ही रुजवणार। आम्ही जरी दलित असलो तरी आम्ही हिंदू आहोत, त्यामुळं आम्ही मागे नाही। आम्ही पण मिनी पाकिस्तान मध्ये लढतो आणि मिनी पाकिस्तान मधून आम्ही 4 वेळा चौकार मारलेला आहे। माजी मंत्री आणि मिरजचे आमदार सुरेश खाडे यांच्याकडून मिरज विधानसभेचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख केला गेला आहे। आता जे राहिले असतील त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे हृदयात आहे त्याला चालना देण्यासाठी, त्याला जागृत करण्यासाठी हा मेळावा निश्चितच उपयोगी पडतो। मी काय जास्त बोलणार नाही, पण थोडंसं दुःख मानेल। कधी कधी राणेसाहेब असं वाटतं सभागृहामध्ये की एक दिवस इथं मराठी माणूस राहायचा, सभापती पासून ते 288 असंच घडतं तर पुढे काय करायचं, एक दिवस तो येण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळं आपल्याला कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे। तुम्ही जे म्हणता त्याच्याबरोबर आम्ही सगळी जनता तुमच्या बरोबर आहे, मला चिंता मागणी विधानसभा झाली, लोकसभेला आपल्याला निसटता विजय गेला, थोडासा पराजय झालो, काय पर्सेंटमध्ये मतदान कमी पडलं आपल्याला। पण ज्या वेळेला विधानसभा चालू झाली त्यावेळी कटक येतो, कटक ये, एक साथ रहोगे तो टिकोगे, ह्या नाऱ्यावरती सगळा हिंदू जागृत झाला आणि विधानसभेचा रिझल्ट भरभराटीने होत। हे हिंदूमध्ये ताकद। आज आम्ही सभागृहात होतो, राणेसाहेब असता आम्ही बघतो सभागृहात एवढीच गल्ली राहिली फक्त त्यांच्यासाठी, बाकी सगळं सभागृह आमचं आहे का नाही। मोजून ते पण येतात, जातात, बसतात, काय बोलायला चान्स नाही, विरोध पक्ष येत नाही, काय नाही, ही परिस्थिती आहे। ज्याने साथ दिली त्याचा कार्यक्रम होणार आणि आम्ही सभागृहात कार्यक्रम करणार, त्याबद्दल चिंता आहे। त्यामुळे निश्चितच हे जरूर आहे। आता मग अशी घोषणा देताना हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा दिली, पाऊल टाकावे त्या दृष्टिकोनातून आणि केंद्र पाऊल टाकायला लागलं। त्यामुळे हिंदू राष्ट्र झालं तर मग काही चिंता नाही। पण मोदी साहेब त्या प्रयत्नात आहेत, आता त्या दृष्टिकोनातून निश्चित आपल्या सगळ्यांची साथ पाहिजे। आम्ही जर दलित असलो तरी आम्ही हिंदू आहे असं समजू नका तुम्ही। हिंदू चांदार म्हणून लावलं जातं आम्हाला, त्यामुळे असं नाही की आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत राजे, त्यामुळे आम्ही मागे नाहीये। आम्ही पण मिनी पाकिस्तानमध्ये लढतो आम्ही, बरोबर का? आणि 4 वेळा दिवसात आम्ही झेंडा लावलाय, चौकार मारलाय। मगाशी तुम्ही हाटरी झाली म्हणणार, चुकीचं म्हणणार, पण तिथं चौकार मारलाय आम्ही निश्चितच मिरजमधून। त्यामुळे असं नाहीये, पण जिथं आम्हाला ठोकायचं त्याकडे ठोकणार, जिथं रुजवायचं तिथं रुजवणार आणि आम्ही आपल्या बरोबर आपली साथ देणार, त्याबद्दल शंका नाहीये। मी काय जास्त वेळ घेणार नाही। एवढ्या मोठ्या संख्येनं आपण एकदम हिंदू जागृत करून आपण सगळे उपस्थित राहिला आणि साहेबांचं स्वागत करण्यासाठी इथं उभा राहिला, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि आम्हाला बोलायची संधी दिली त्याबद्दल आभार मानून थांबतो। जय जय भारत।